शेवटचा दिवस होता. विदर्भात जे काही चित्र आहे त्यानुसार स्वबळावरच भाजप लढतं असं आहे. तुमचा महायुतीसाठी आग्रह होता, मात्र तसं होताना दिसत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी होता, ज्याच्यामध्ये सर्व पक्षाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते हे निवडणूक लढत असतात. अशा वेळेस वरिष्ठासमोर देखील पेच होता की कुठली जागा कुठल्या पक्षाकरता सोडायची. अखेर तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र बसले आणि त्यांनी सांगितलं की स्थानिक पातळीवर जो निर्णय घेण्यात येईल, स्थानिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सूचना होत्या की आपल्या आपल्या सोयीनुसार त्या ठिकाणी महायुती करावी की स्वतंत्र लढावं. त्याप्रमाणे निर्णय घेण्यात आले आणि बहुतेक ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही मजबूत असल्यामुळे स्वबळावर लढण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला. भाऊ, अनेक ठिकाणी उमेदवारांची पळवापळव झाल्याचं देखील पाहायला मिळतं. तुमचे उमेदवार पळवण्यात आले, तुमच्याकडून काही उमेदवार पळवण्यात नाही, असं क्वचितच काही ठिकाणी त्या ठिकाणी घडलेलं आहे. परंतु अनेक पदाधिकारी कार्यकर्ते हे त्या विचारधारेशी जुळलेले असतात. निश्चितपणे एक दोन जर का ठिकाणं सोडले तर मॅक्झिमम ठिकाणी हे त्या ठिकाणी पक्षाचेच कार्यकर्ते हे आपल्या पक्षावरतीच लढत आहेत. कुठंतरी शिक्षण विभागामध्ये शालार्थ घोटाळा अनेक दिवसांपासून गाजत होता. त्यामुळे अनेक शिक्षकांचे वेतन रखडले. काल रात्री त्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये ठिय्या दिला. खरं तर आमचा काही दोष नसताना आमचे वेतन रखडले असे त्यांचं म्हणणं आहे. लवकरात लवकर तोडगा काढावा. 8 महिने झाले. आपण सर्व जाणतो की झालेल्या शालार्थ घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता त्या ठिकाणी राज्यस्तरीय SITची गठन करण्यात आलं. SIT मार्फत संपूर्ण राज्याची चौकशी त्या ठिकाणी चालू आहे. परंतु जर का काही ठिकाणी कोणाचाही दोष नसताना पगार जर का विलंबित होत असतील तर निश्चितपणे त्याची तातडीनं दखल घेऊन अशा सर्व शिक्षकांचे पगार तातडीनं करण्याचे निर्देश देण्यात येतील. लाडक्या बहिणीसाठी EKYCची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी होती आहे. सुधीर भाऊनं सुद्धा पत्र दिलेलं आहे राज्य सरकारने. स्वाभाविकच लाडकी बहीण योजनामध्ये मोठ्या प्रमाणावर आमच्या राज्यातल्या लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी सहभाग नोंदविला, नोंदणी झालेली आहे. आता EKYC करताना तो कालावधी जर का कमी पडत असेल तर निश्चितपणे याच्यावर सकारात्मक विचार त्या ठिकाणी करण्यात येईल. हो, मेळघाटमध्ये कुपोषणाला 65 मुलांचा मृत्यू झालेला. हायकोर्टानं देखील सरकारला फटकारलेला. मात्र जिल्हा परिषद अवघ्या 42 लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगत आहे. गंभीर बाब आहे. सरकार म्हणून तुम्ही याची दखल घेणार? नाही, निश्चित ह्या संदर्भात ज्या काही तक्रारी प्राप्त झाल्या असतील त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. वो हिंदी में बताइए, राज्य सरकार के ग्राम पंचायत के चुनाव हुए हैं, किसका महायुति साथ में लड़ रही है कि कैसा है, अलग अलग लड़ रही है? नहीं, स्थानिक स्वराज्य संस्थाओं की अभी इलेक्शंस होने जा रहे हैं. वहाँ पे ऑलरेडी निर्णय लिया गया था कि स्थानिक लेवल पे जो पार्टी जो निर्णय लेना चाहती है, युति में लड़े या स्वतंत्र लड़े, उसका अधिकार स्थानिक पदाधिकारियों को दिया गया था. ठाकरे सेनेचे जसं राज ठाकरे आणि मनसेची युती संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे. कसं पाहता तुम्ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक? आपण मागच्या बरेच दिवसापासून बघतोय की त्या ठिकाणी उभाटा असो किंवा मनसे असो, जमिनीवर कुठलाही बेस न राहिल्याने मतदार त्यांच्या मागे नाही आहेत आणि सर्व निवडणुकींमध्ये त्यांना त्या ठिकाणी अपयश आलेलं आहे. किमान एकत्र लढल्यावर तरी काही आपले उमेदवार निवडून येतील का याची चाचपणी दोन्ही बंधूंच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे. हो, अमेडी या कंपनीला 14 दिवसांची जी आहे ती मुदतवाढ करून देण्यात आलेली आहे. इतर सामान्य नागरिकांना असं दिलं जात नाही. मात्र अमेडी यांना 14 दिवस मुदतवाढ दिली झालेली आहे. नाही, आपण त्या ठिकाणी बघितलं की ऑलरेडी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी आणि महसूल मंत्र्यांनी चौकशी समितीचं गठन केलेलं आहे आणि चौकशी समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यवाही होते आहे. सचिन या. ठीक आहे.